बघा आता क्वेश्चन फर्स्टमधला सेकंड, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे, 2 मार्काचं क्वेश्चन आहे. बघा याचं सोल्युशन बघू आपण. लेट्स I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे, मग बघा आता इथं आपण 2 फॉर्म्युले यूज करू शकतो. पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/√. बघा इथं काय आहे, 1 मिनिट आधी. ठीक आहे, इथं काय दिलेलं आहे आपल्याला, सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे. मग सबस्ट्रॅक्शनचं साईन म्हटल्यानंतर इंटिग्रेशन सेपरेट होईल. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. ठीक आहे, मग आता बघा हे दोन्ही पण स्टँडर्ड फॉर्म आहे. मग स्टँडर्ड फॉर्म पाहिलं कोणता आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग याचं काय येतं इंटिग्रेशन, साईन इनवर्स ऑफ एक्स येतं. काय येतं, साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. आणि दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. कॉस एक्स डी एक्सचं काय येतं, साईन एक्स प्लस सी येतं. ठीक आहे, साईन एक्स प्लस सी. मग आता आय इज इक्वल्स टू काय येणार, आय इज इक्वल्स टू साईन इनवर्स ऑफ एक्स मायनस साईन ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, मग आय इज इक्वल्स टू काय आलं, साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस साईन इनवर्स ऑफ एक्स मायनस, कारण की इथं मायनस साईन आहे, मायनस साईन एक्स प्लस सी. ठीक आहे, हा 2 मार्कचा क्वेश्चन होता 2 फॉर्म्युल्यावरचा.